हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यामध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळूबाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय। राऊतांचं बावनकुळेंना उत्तर। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयानं झालंय। प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाचीही मक्तेदारी नाही। मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल। उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली। आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचा। नितेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार। 1999 पासून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्रीपदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा दावा। नारायण राणेंच्या नेतृत्वामध्ये युतीचा पराभव झाला हे फडणवीसांना माहिती नाही का? देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, राऊतांची टीका। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेनारूपी आईच्या कुशीवर वार केला। रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। 40 वर्ष तुमच्यासोबत राहणारे लगेच तुमच्यासाठी कौरव झाले का? संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंना सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड। एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। विरोधकांकडून घटना बदलाचा अपप्रचार, म्हणूनच 400 पारचा नारा टाळला जातोय। अबकी बार 400 पार नाऱ्याबाबतच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले। महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। ठाण्यातील कळव्यामध्ये राज ठाकरे यांची थोड्याच वेळात जाहीर सभा। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे मैदानात। सभेपूर्वी राज ठाकरे आनंद आश्रमात जाणार। लोकसभेमध्ये आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही। मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू, दैनिक सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचं सूचक वक्तव्य। राज्यभरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा। पुणे, वर्धा, अमरावती, नांदेड आणि नाशिकसह बारामतीमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। नागपुरात वीज पडून दोघांचा मृत्यू, तर भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।